प्रोसेस. हे बघा फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये पहिली फोडणी टाकलेली आहे. काळी मिरी, लवंग आणि ते तमालपत्र ही फोडणी टाकलेली आहे. ती तुम्ही तुपात किंवा तेलात दोन्ही ह्याच्यात टाकू शकता. आणि आता नंतर त्यामध्ये घेतलेल्या अद्रक, लसूण आणि कढीपत्ता वाटून. पण त्याच्यात आपण थोडा कांदा परतून घ्यायचा आहे. वास येतो ना गॅसचा, खूप येतं. हे हा चालू राहिला आहे तरी मी ते काय ते थोडी चालू केलं. तुम्हाला आणि मिरची पावडर टाकणार आहे फोडणीला. तुम्ही नंतर मिरची पावडर सुद्धा घेऊ शकता. अजून एक इथे कांदा आणि टोमॅटो नाही, पहिला कांदा फक्त कांदाच परतून घ्यायचा आहे. ते पण फास्ट वरती. आणि हा लाल मिरचीचा मसाला आहे, फक्त पावडर आहे. लाल मिरचीचा मसाला नाहीच बोलत, त्याला फक्त मिरची पावडर बोलतात. हो सॉरी, चुकलं जरा माझं. बघा आता ही मिरची पावडर 1 टीस्पून टाकलेली आहे. 1 टीस्पून टाकून घ्यायची आहे. आपल्याला आता कमी तिखट करायचं ना, त्यामुळे आपण एवढीच टाकतोय. तुम्हाला जर काही जास्त तिखट करायचं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. लाऊड होते. आता इथे पेस्ट टाकून घ्यायची जी मी सांगितली होती, ग्रीन वाली. आणि टमाटर पण आपण टाकून घेतले. ते चांगले परतून घ्यायचे. सूट आहे ही चांगली परतून घ्यायची. ही आधी आपण पाण्यात ठेवली होती थोडा वेळ. 1-1.5 तास पाण्यात ठेवू शकता. रात्रभर भिजवली तरी चालेल, उत्तमच. पण जर वेळ नसेल तर तुम्ही 1-1.5 तास ती अशी भिजवू शकता. हो. मला वाटतंय की हे परतलं जात नाही अजून, तर तोपर्यंत परतत राहायचं. आणि एकदा थोडे परतले की तांदूळ टाकायचे. तोपर्यंत आपण रायता सुद्धा तयार करणार आहोत. म्हणजे की रायतामध्ये बुंदी टाकायची. रायता बुंदी आता रेडी करायच्या. आणि आपण असं मस्तपैकी परतून घेतले. परतून घेतले. त्याच्यामध्ये आपण राईस टाकतो. हो. माझी मुलगी लहान आहे, पण तिला वाटतं तिला मोठी झाली आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. आपला पुलाव रेडी होते तोपर्यंत आहे रायता बनवणार आहे. रायता मिशन सुरू. पाणी टाकून घ्यायचं. हो. हे बघा आम्ही पाणी टाकून घेतले. ते गरम टाकायचं हा पाणी. अंदाजाने टाकायचं. आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपण. आता याला थोडी उकळी आली की बंद करायचं आहे गॅस. बंद गॅस नाही करायचा, झाकण बंद करून शिट्ट्या होऊन द्यायच्या. झाकण बंद करून शिट्ट्या होऊन घ्यायच्या. 2 शिट्ट्या घेतल्या की बंद करायचं. मग आपला पुलाव रेडी. हे बघा फ्रेंड्स, आपला पुलाव बनवून रेडी आहे. आणि त्याच्यासोबत मी मस्तपैकी बुंदी राईला पण रेडी केला माझ्या आईनी. अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर